होतो वैशाल गौर शरीरा क्षत्रिय रूप वीरा भुवन वीरा शरीरा क्षत्रिय रूप वीरा भुवन वीरा। एक शाम है, एक गौर है। आप कौन हो? आप नर नारायण जैसे लगते हो, आप यहाँ क्यों पधारे? आपको देखकर मुझसे बहुत आनंद हो रहा है। हनुमान जी का इतना सुंदर भाषण सुनकर प्रभु ने लखन से कहा, हे लखन, अरे उसकी लंगोटी देखो। अंजनी माता ने हनुमंतला सांगितलं तो हनुमान ने एक दिन माताजी को पूछा, माताजी मेरे गुरु कौन है? तो उसके माताजी ने कहा था, बेटा तेरी दिव्य कौपिन जो पहचानेंगे, जान लेगा, वही तेरा गुरु होगा। हनुमंत विश्वास झाला की यही परमात्मा है और यही मेरे गुरुदेव है। त्याला संक्षिप्त मध्ये सांगितलं की आम्ही कोण आहोत। संक्षिप्त में अपनी कथा सुनाई। हम कौशले राजा दशरथ जी के पुत्र है और पितृवचन पूरा करने के लिए हम वन आए हैं। मेरा नाम राम और ये मेरा छोटा भाई, इसका नाम लखन है। हमारे साथ मेरी पत्नी वैदेही सीता जी थी। इसे कोई राक्षस चुरा ले गया। इसकी खोज में हम इधर वन में विचर रहे हैं। एक त्याबरोबर हनुमंतराय गदगदित आहे, पाया पडले, प्रभू मला क्षमा करा। प्रभु पहिचानी परेव गई चरण, सो सुख उमा जाई नहीं बरना। काय वदन करावं? भगवान बोलला, संकट पार्वती, अगं आता त्या आनंदाची परिसीमा शिल्लक राहिली नाही। हनुमंतरायाचं काय ते हृदय, काय अंतकरण रघुनाथाच्या चरणावर साष्टांग म्हणून केलं आणि म्हणतात, प्रभु मेरी कथा सुना करो। मैं पवन पुत्र हनुमान हूँ, मैं वायु पुत्र हनुमान हूँ, मैं सुग्रीव का मंत्री हूँ। सुग्रीव ने मुझे यहाँ भेजा है। वानरों का राजा सुग्रीव पर्वत शिखर पर विराजता है, उसने मुझको आपके पास भेजा है। मुझे ऐसा लगता है कि आप अगर सुग्रीव के साथ मैत्री करोगे तो अच्छा होगा, वह भी आपकी मेरे जैसे सेवा करेगा। राम जी म्हणता, सुग्रीवाचं नाव मी ऐकलेलं आहे रे। ठीक आहे, मी मैत्री करण्यासाठी तयार आहे। सुग्रीव एक जीव आहे, राम ईश्वर आहे। जीवाची प्रभूच्या सोबत मैत्री। सु म्हणजे सुंदर, ग्रीव म्हणजे कंठ, त्याचा कंठ सुंदर आहे। कंठ कोणाचा सुंदर होत नाही, त्याच्या कंठात सतत भगवंताचं नाव आहे बरं का, तो सुग्रीव। जीवाच्या सोबत परमात्मा मैत्री करतो, पण ज्याचा कंठ सुंदर आहे त्याच्यासोबत परमात्मा मैत्री करतो। चला प्रभू। रामचंद्र म्हणतात, हनुमान आम्ही थकलो, आमच्याकडनं चालणं होत नाही। हनुमंतराय म्हणतात, प्रभू आता कशाला काय तुम्हाला, तुमचं वाहन तयार आहे, मी वाहन आहे ना। लक्ष्मण म्हणतात, हे वानर रूप आणि वाहन। लक्ष्मण म्हणतात, तू काय करणार? मी, अरे तुम्हाला दोघांना खांद्यावर घेऊन त्या पहाडावर घेऊन जातो। लक्ष्मणजीच्या मनात विचार आला की मीचा भार मी माझ्या मस्तकावर घेतलाय। एवढ्या मोठ्या पृथ्वीचं वजन मी, आणि मी जर याच्या खांद्यावर बसलो त्याला उठवू देत नाही, ची गरज। लक्ष्मणाच्या लक्षात आलं नाही। एका खांद्यावर राम, एका खांद्यावर लखनजीला बसवलं आणि जय श्रीराम मारली उडान। एकदम बरोबर बोले श्याम रामचंद्र भगवान की। भगवंत ज्याच्या खांद्यावर आहे महाराज, तर काय पहाडचा पहाड उचलू शकतो। आणि आलेले आहेत सुग्रीव। हनुमंताला विचारतो, कोण? पूर्ण परिचय दिला। अग्नीच्या साक्षीनं मैत्री झाली, एकमेकाचा समाचार विचारला। तू इथे कसा काय आला? त्याने सांगितलं, वाली हा माझा भाऊ आहे, आमच्या दोघा भावांमध्ये खूप प्रेम होतं एकमेकांमध्ये, पण काय झालं माहितीये का,
आमच्यात एवढी म्हणजे शत्रुता आली, कसं काय झालं रे? एक तिचा प्रसंग, आमच्या नगरीवर एका राक्षसानं आक्रमण केलं. त्या राक्षसाला मारण्यासाठी वाली निघाला. वास्तविक वाली हा असा आहे की त्याच्याशी कोणी जरी युद्ध करायला आलं तर त्याच्यापेक्षा याच्या वालीच्या मध्ये शक्ती दुप्पट होते. असा माझा भाऊ आहे. वालीच्या मागे मी धावत गेलो. तो राक्षस एका गुहेमध्ये प्रवेश करतो. त्या गुहेमध्ये प्रवेश केल्यानंतर वाली मला म्हणाला की मी या गुहेत प्रवेश करून राक्षसाचा वध करतो. तुला सांगतो, तू इथून हलू नको, माझी 1 महिना वाट बघ. 1 महिन्यात जर मी नाही आलो तर समजून घे मी मेलो. असं बोल ना तू सर, कारण 1 महिना लागणारच नाही, त्याच्या आतमध्येच मी या राक्षसाला मारून टाकतो. सुग्रीव म्हणतो मी तिथल्या गुहेजवळ थांबलो. 1 महिना लोटला, दादा आला नाही, पण रक्ताची धार येताना मला दिसली. मला वाटलं होऊ शकते माझ्या भावाला मारलं असेल तर. राक्षसाला पण मोठाच्या मोठा एक दगड शिळा उचलली, त्या गुहेच्या तोंडावर लावली. माझा भाऊ जर जिवंत असेल तर शिळातून परत येईल, राक्षस असेल तर तो यातच मरेल. परत आलो, बरेच दिवस वाट पाहिली, माझा भाऊ आला नाही. शेवटी लोकांनी ही कथा सांगितली की असा असा प्रकार घडला. लोकांनीही निर्णय घेतला की आता आपल्या या नगरीला किष्किंधेला कुणीतरी राजा पाहिजे, म्हणून मला राजगादीवर बसवलं. मी नेमका ज्या दिवशी राजगादीवर बसलो त्या दिवशी माझा भाऊ ते शिळा लुटून बाहेर आला. आणि तो नगरीत आल्यानंतर त्याला पता लागला. काय लागला पता? की राज सिंहासनावर मी बसलेला आहे. माझ्या भावाच्या मनात गैरसमज झाला. माझाही काही दोष नव्हता. त्याने एकदम मला मारणं सुरू केलं. तर एवढं मारलं मी पळालो. पळत असताना मेलो म्हणून मला टाकून दिलं. पण तिथून मी उठलो आणि या ऋषीमुख परत आलो. कारण या ठिकाणी तो येऊ शकत नाही. ऋषींचा त्याला श्राप आहे, तो इथे येऊ शकत नाही. इथं जर आला तर त्याची शक्ती क्षीण होऊन जाईल, म्हणून तो या पर्वतावर येत नाही. करिता मी इथे हा माझा काही मंत्री सभा वानर समूह घेऊन इथे आहे. आणि त्यानं माझ्या पत्नीवर डोळा ठेवला. माझ्या भावाला वालीनं राम म्हणले गळ्यात तुझी ती कथा आणि माझी ही कथा. माझी पत्नी रावण घेऊन गेला. मी तुझ्याशी मैत्री केली, तू माझ्याशी मैत्री कर. आपण एकमेकाला मदत करू. तुझी पत्नी मी तुला मिळवून देतो, काही काळजी करू नको. अग्नीच्या साक्षीला मैत्री झाली सुग्रीवाच्या सोबत. आणि रामजी विचारतात, सुग्रीवा तुला मी वर्णन करतो अशा प्रकारची स्त्री जाताना आढळली का किंवा कोण नेताना आढळली का? त्याला सांगितलं, प्रभू आम्ही नळ नीळ सुग्रीव हनुमंत जामंत आम्ही सगळे इथं बसलो असताना गगनपंथानं कोण एक राक्षस एका स्त्रीला घेऊन जात होता. ती हे राम करत होती आणि तिनं तिच्या अंगावरचे दागिने गठडी एका पालूमध्ये बांधून इथं टाकली. सुग्रीवाने सांगितलं ती गठडी घेऊन या आणि ती गठडी आणली. रामप्रभूने ती गठडी पाहिली. वस्त्र उडकलं. एक दिव्य वस्त्र आहे. हे वस्त्र सीतेचंच आहे. हे दिव्य वस्त्र आणखी कुणालाही नाही. त्यामध्ये अलंकार आहेत आणि ते अलंकार पाहिले. डोळ्यात आसू आले अलंकार पाहून रामजी म्हणतात, लखन जी बड़ भैया तुम्हारी भाभी का यह चंद्रहार तो पंचायत तुम पहचानते हो? लखन कहता है, बड़े भाई मैंने किसी दिन भी इस चंद्रहार को नहीं देखा, मैं नहीं पहचानता. इस चिड़िया को तू पहचानता है? लखन ने कहा, वे भी मैंने कभी नहीं देखी प्रभु. तो भाभी जी का कर्णफूल निकाला राम जी ने. ये तेरी भाभी की कर्णफूल है, इसे तू पहचानता? लखन रोने लगे. सच कहो प्रभु, मैं कुछ नहीं जानता. राम जी कहते हैं, लखन तूने चंद्रहार नहीं देखा, तूने कर्णफूल नहीं देखे, तूने भाभी जी की बांगड़िया चूड़ियां नहीं देखी, तो किस आभूषण को पहचानता है तेरी भाभी की?
नाहं जानामि केयूरे नाहं जानामि कुंडले नुपुरे स्वामी भी जानामि नित्यं पादाभिवंदना। तूने तेरे भाभी के चरणों की सेवा की है। हाँ, राम प्रभु ने सीता भैयाच्या पायातील पेचीवर काढला आणि तो लक्ष्मण दाखवला, लखन तू इसे पहचानता है? लक्ष्मण तो जवळ धरला, कंटा से लावला, हाँ बड़े भैया मैं इसको जानता हूँ, ये बीच में भाभीच्या पायातीलच आहे। कसा परखे दागिना हातामधला गळ्यामधला सीता माईच्या चरणावर लक्ष्मणाची नजर होती। ऐसा रस कर ले बड़ोया, मैं आपके चरणों की सौगंध खाकर कहता हूँ, ये आभूषण भाभी जी के चरणों के खुद रहे। प्रभु राम उठले, कट करून मिठी मागे, लक्ष्मण धन्य अरे तू तर तुझ्या मला पाया पडूस वाटते। इंद्रजीत जो पुरुष झाला तो तर इंद्रापेक्षा किती श्रेष्ठ आहे। सुग्रीवाला साथ देण्याचं ठरवलं। सुग्रीव तू जा आणि तुझ्या त्या भावाला वालीला मला बाहेर नेण्यात आला, तुझ्या पाठीशी माझी शक्ती आहे, ताकद आहे, जा। म्हणले प्रभू तो तसा मरत नाही। हे जे 7 वृक्ष आहेत ना, झाड एका बाणाचो पाडेल, त्याच्या हातूनच तो मरतो। तुला विश्वास नाही का? प्रभूने बाण धरला आणि 7 झाड पाडले, विश्वास झाला। आता सुग्रीव गेला, हे वाली वालीची पत्नी म्हणते, मी तुम्हाला सांगतो, तो जर एवढा ताकद न बोलते याचा अर्थ त्याला कोणाची तरी ताकद त्याच्या पाठीशी आहे बरं। तुम्ही त्याच्या मागे तू काय समजला? निघाला वाली, तुला माहित नाही मागच्या वेळेस अरे कसा वाचला कळत नाही। दोघात युद्ध झाले, त्या युद्धामध्ये वालीच्या मारानं सुग्रीवाच्या तोंडातून रक्त बाहेर आलं। रामचंद्र झाडाच्या आडी होते असे, युद्ध चालू, हा बिचारा पडला खाली, शेवटी मेला म्हणून सोडून दिला, वाली निघून गेला। भगवंत आले, अय सुग्रीव सुग्रीव आता काही खरं नाही, आता काही खरं नाही, माझं बरा सापडला मित्र त्या झाडाच्या मागे काय करत होता? अरे म्हणे बाबा तुमच्या दोघांमध्ये एवढं साम्य की कोणता वाली कोणता सुग्रीव हेच मला कळलं नाही। एक सारखे तुम्ही आहात रे, आणि चुकून जर बाण तुला लागला असता तर मग बरं आहे, ठीक आहे चल मग आपल्या जागेवर आता परत नाही फिकर करू नका, आता तुझा एक माला त्याच्या गळ्यात टाकली सुग्रीवाची, ती विजयी माला होती, दिव्य माला होती, म्हणजे आता तुझा आणि हे ओळखण आहे कोण आहे? पुन्हा वाली जाऊ का? म्हणत निघाला, वाली बाहेर, पुन्हा तो आला, पुन्हा वाली आला आणि दोघा भावात युद्ध झालं। आकाशामध्ये उडत जातात, वर आकाशात युद्ध करतात, खाली पडतात। भगवंताने संधान साधलं आणि वालीला बाण मारला, तो वाली ढाळकन खाली पडला। प्रभू रामचंद्र याच्या जवळ गेले आणि रामाशी भांडतो, काय म्हणतो? मैं बैरी सुग्रीवा पियारा अवगुण कवन नाथ मोहि मारा। मैं बैरी सुग्रीवा पियारा कारण कवन नाथ मोहि मारा। पियारा
मला सांग आणि माझ्याशी युद्ध करून तुला काय मिळणार आहे? सुग्रीवानं सांगितलं म्हणून तुम्हाला मारतो. अवगुण कमाला आतमध्ये मारा. माझा काय अवगुण आहे? अरे तू धर्मिष्ठ आहेस. जगामध्ये तुझी ख्याती है तुझ्या नावाची. आदम के पास से सीता जी को लाने के लिए पर लौट लाने के लिए सुग्रीव से तू शरण गया है. लेकिन सुग्रीव से शरण जाकर तुझे क्या फायदा होगा? बोला काय मिलना है? ये काम तुम्हें आधे घंटे में कर सकता हूं. राम को मैंने एक बार बगल में दबाया था. मुझे मारकर तूने अधर्म किया है. राम प्रभु थोड़े विचार करता. रामचंद्र वालीला मतलब वाली अरे तू तेरे दोष का कोई विचार नहीं करता और मुझे कर लेता है. सुन जरा मैंने तुझे क्यों मारा. अनुज भगिनी सुतनारी सुनु सट कन्या समय चारी. इन्हीं कुदृष्टि बिलो कही जोई ताही बदे कछ पापन होई. अरे यांच्यावर जर कोणी वाईट नजर टाकत असेल तर त्याला मारलं तरी दोष लागत नाही, पाप लागत नाही. कोण? ए बाली तेरी तो बुद्धि बिगड़ गई रे. बहन कन्या और अपने से जो छोटा भाई है उसकी पत्नी और अपने पुत्र की पत्नी यानी पुत्र वधू या चौघींवर जो कोणी वाईट नजर पापी नजर टाकत असेल त्याला मारलं तर काहीच पाप लागत नाही. आणि तू हे पाप केलं. स्वतःच्या भावाची पत्नी तिचं तू अपहरण केलं. तू अधर्मी आहेस, पापी आहेस. तूने बहुत बड़ा पाप किया है. इसलिए मैं तुझे मारने के लिए आया हूँ और टपका दिया मैंने तुझे. बाली ने भगवान से कहा प्रभु ऐसा किस ग्रंथ में लिखा है कि मैं पापी हूँ? प्रभु कहते हैं अरे मैंने तुझे बता दिया. तुझे ये बता कि कौन से पापी को तेरा दर्शन होता है. जगत में ऐसा कौन सा पाप है कि जिस पाप करने के बाद प्रभु उस पापी के सामने खड़ा होता है और दर्शन देता है. तो मैंने ऐसा पाप से प्रभु बार बार मिलते हैं, दर्शन देते हैं, तो मैं जरूर वही पाप करता ही रहूंगा कि जो तू मेरे सामने हर बार खड़ा हो जाए. मैं तो बहुत पुण्यशाली हूँ. मैंने बहुत पुण्य किया है. मैं अंतकाल में तेरा दर्शन कर रहा हूँ. प्रभु ने बाली से कहा अरे तू पुण्यशाली नहीं है रे बाली, तू तो पापी ही है. तेरा भाई सुग्रीव मेरे शरण में आया है और शरणागत के कुटुंब का मैं उद्धार करता हूँ. इसलिए मैं तुझे दर्शन देने आया हूँ. शरणागता तुझे कुटुंब आहे, त्या शरणागताच्या कुटुंबाला मी दर्शन देत असतो. तू पापी म्हणून तुला दर्शन द्यायला आलो नाही. प्रणत कुटुंब पालन पुराय. शरणागताच्या कुटुंबाचं रक्षण परमात्मा करत असतो, चिंता देव करत असतो. प्रभू म्हणतात माझ्या दर्शनानं तू तर पावन झाला, पण याच्यात प्रताप तुझा नाही. सुग्रीवाच्यामुळे तुला माझं दर्शन झालं. तू पापीच आहेस. दसा रडला पाहिजे. बढता बढता सुग्रीवाला हात मारली. सुग्रीव अरे तू धान्य मी अधम आहे, नीच आहे, पापी आहे. तुझ्यामुळे मला राम भेटला. जाओ हे माझ्या जवळ
सगळी धावत धावत केला, क्षमा कर दादा, माझ्यामुळे तुला मृत्यू उडवला रे, माझ्यामुळे तुला राम नाही भेटला, पण तुझ्यामुळे मला राम भेटला. तू जर मला काढून दिलं नसतं, तू जर मला मारपीट केली नसती तर मी सुरक्षित परतवार गेलो नसतो. तुझ्यामुळे मला राम भेटला. धन्य रामकथा. अंत समयाला दोन्ही भावाचे वैर संपते. रामकथेतून हे लक्षात घ्या, भावा भावात जर वैर असेल तर वैर टाकून द्या, एकमेकाच्या गळ्याला भेटा. लहान असेल त्याच्या मस्तकावर हात ठेवा, मोठा असेल त्याच्या पायावर मस्तक ठेवा. इष्ट असेल एकमेकाच्या गळ्याला गिळा, वैर विसरून जा. धन्य आहे ही रामकथा. सगळे म्हणतो प्रभू बघा माझ्या भावाला, आणि शेवटी वालीच्या पाया पडतो, दादा मी अपराधी आहे, मला क्षमा कर. वालीनं सुग्रीवाला कट करून मिठी मागली. अरे तुला माझा धन्यवाद आहे, कारण तुझ्यामुळे मला रामाचं दर्शन झालं. तुझा उपकार मी नाही फेडू शकत. सुग्रीव म्हणतो दादा नाही रे, असं म्हणू नको, तुझ्यामुळे मला राम भेटले. वाली आणि सुग्रीव त्यांनी वैर सोडलं आणि प्रेमाने मिठी मागली. पुन्हा मी तुम्हाला सांगतो की जीवनामध्ये वैराचा त्याग करा. वैर असेल टाकून द्या. मनात ज्याच्या वैर असते त्याला परमात्मा कधीही भेटत नाही. अशा प्रकारे वाली त्या ठिकाणी मरणार. छोटासा अंगद नावाचा पुत्र वालीचा कोवळा कोवळा होता. त्याला हाक मारली, अंगद. भावाला अंगद रडत होता. त्या अंगदचा हात धरला, प्रभू ये मेरा बेटा है, इसका स्वीकार करो. एक हात रामाचा धरला आणि रामाच्या हातात त्या अंगदचा हात दिला. माझी इच्छा एकच आहे, माझ्या मुलाचा सांभाळ शेवटपर्यंत करा. आपल्या आपल्या सेवेत राहून लहानात लहान तुमचं काम करेल. अगदी लहानात लहान झाडू लावण्यापासून तुमचं उष्ट खाईल, आणि तरी त्याचा स्वीकार करा, त्याचा त्याग कधी करू नका. वालीचा अंत झाला, त्याला गती मिळाली, पण वालीची पत्नी ही प्रभू रामावर खूप रागावली, खूप रागावली. प्राणत्याग केला. पण पत्नी तारा विलाप करून रडू लागली. रामचंद्रला ती म्हणा लागली की अरे तू हे काय केलं, माझ्या पतीचा वध केला. प्रभू रामचंद्राने तिला उपदेश केला, अरे तू रडते कशा करता, या शरीरा करता की आज्ञा करता. शरीर पंचमहाभूत तत्वाचं आहे आणि पंचमहाभूत तत्वाचं शरीर हे तुझ्या जवळ पडलेलं आहे. मग तुला हे विशेष वाटते का, आत्मा विशेष वाटते? आत्मा करता जर तू रडत असेल तर आत्मा कधीच मरत नाही, मरते शरीर. आणि तुला सांगतो, मनुष्य मेल्यानंतर जर रडलं तर त्याच्या आत्म्याला खूप दुःख होते, पीडा होते. याकरता तू रडू नको. तुझ्या पतीचा मी उद्धार केला. मरणाचं प्रवृत्त भयंकर असते. मरणाचं पाप असं असते की त्याचं निवारण साधारण पुण्याला होत नाही. अतिशय भक्ती असेल तर मरण सुधारते, भक्तीशिवाय मरण सुधरू शकत नाही. तुकडोजी महाराजचे भजन आहे, भक्ती विना उद्धार नाही कोणा. उद्धार नाही कुणाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. हे ऐका संत पुरावे, अनुभवी आचे अनुभव घ्यावे. शांती सुखाचे आगर परवे, आपण तरुणी तुझ्या राहावे. निज संदेश
शिवाचा शिवाचा भक्ती विना उद्धार नाही कोणाचा भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा भक्तीशिवाय उद्धार होत नाही अशा प्रकारे वालीचा उद्धार केला सुग्रीवाला किष्किंधेचा राज आणि सुग्रीव राजगादीत बसल्यानंतर रामाला आणि लक्ष्मणाला विसरला रामाला सांगितलं लखन अरे सुग्रीव विसरला काही भेट नाही मला भेटायला आला का मी जातो आणि त्याला सांगतो त्याची कान उघडणी करतो हनुमंतराज सुग्रीवाकडे गेले अरे लखनजी येत आहे सावध हो शेवटी तो दर्शन क्षमा मागतो शरण आला आणि सर्व मंडळी प्रभू रामाला भेटले त्या प्रवचन पर्वतावर काय करायचं नीती ठरली सीतेच्या शोधाची सर्व वानरांना सुग्रीवाला त्या योगिनीकडे आले योगिनीला प्रणाम केला भूक लागली त्यांनी सांगितलं तुम्ही इथे भोजन करा स्नान करा सरोवरावर स्नान केलं आणि अशा प्रकारे करता निघाले म्हणजे आम्ही निघालो रामप्रभूचं कार्य सिद्ध करण्यासाठी बर ठीक आहे तुम्ही राम कार्य करता निघाले तुम्हाला डोळे बंद केले समुद्राच्या काठावर गेले समुद्राच्या काठावर गेल्यानंतर त्या ठिकाणी पाहतात अरे तिथं तर भयानक मोठा सागर आहे आता तिथं कसं पण त्यामध्ये अंगदला मोठा भय वाटत होता की आता हा मला खाते तिकडे परत जर गेलो तर माझा चोरता मला मारते काय करावं काही समजत नव्हतं बघा त्यामध्ये हनुमंतराची बुद्धी फार कुशल त्यांनी त्या जटायूची गोष्ट सांगितली जटायू खूप चांगला होता गेला विचारात हा जटायूचा भाऊच होता त्या वानरांकडे आला अरे जटायूचं नाव काढलं म्हणजे जटायू मेला म्हणे हा कसा काय मेला रामाच्या मांडीवर मेला रामाच्या मांडीवर अरे जटायू आणि मी आम्ही दोघं सख्खे भाऊ एकदा सूर्यापर्यंत उडत चाललो माझा भाऊ जटायू म्हणे इतक्या लांब जाऊ नको फार उष्णता आहे मरशील पण मी ऐकलं नाही मी म्हणलं सूर्याला हात स्पर्शच करतो पण शेवटी माझे दोन्ही पंख जळले आणि इथं पडलो या चांद्रोळीनं मला सांभाळलं आणि यानं सांगितलं की ज्या दिवशी तुला राम भक्त भेटतील त्या दिवशी तुला पंख फुटतील तर तुम्ही राम भक्त म्हणे हा याला पंख आले म्हणले आम्हा लोकांना 400 कोसावर दिसते कुठं काय आहे ते तुम्ही फिकर करू नका मी सीता एवढं आता जाणवणार नाही उडणं होणार नाही तर तुमच्यात कोणी असेल तर पहा तेव्हा हनुमंतरायाला सर्वांनी विनंती केली जामवंताने सांगितलं हनुमान तुझ्या शक्ती आहे पण त्या शक्तीचा तुला अनुभव नाही आणि अशा प्रकारे जामवंताचे ते शब्द ऐकले जांबुवंत के वचन सुहाये सुनि हनुमंत हृदय अतिहाय जांबुवंत के वचन सुहाये सुनि हनुमंत हृदय अतिहाय तब लगे मोहि पर देहु तुम भावी सही दुख कंद मूल फल पाई शक्तीचा उल्लेख केला आणि सांगितलं तुझ्यात ती शक्ती आहे हा समुद्र सहज तू उडून जाऊ शकतो तर हनुमंतरायानं म्हटलं ठीक आहे ती योजना तयार केली कशा प्रकारे जायचं सीताराम सीताराम नामाचा जप केला आणि जप करून सर्वांना सांगितलं उंच त्या पहाडावर हनुमंतराय चढले आणि त्या पहाडावरून खाली पाहिलं आणि सांगितलं वानरांनो तुम्ही काळजी करू नका तबल गे मोही परेखे हो तुम भाई सही दुःख कंद मूल फल खायचा शोध लावतो जय श्रीराम म्हणून कुदार मारली का एवढा मोठा पहाड तो एकदम धसला पृथ्वीमध्ये आणि समोर निघाले असता योजन अशा प्रकारे समुद्र चालत असताना एक सुरसा नावाची राक्षसी भेटली ती अशी विचित्र होती की हनुमंताला खातोच म्हणे हनुमंतराय म्हणतात अगं मला खा पण माझं कार्य पूर्ण झाल्यानंतर तू मला खा पण ती ऐकत नव्हती हनुमंतराय समोर चालले असताना समुद्र उल्लंघन करत असतानाही सुरसा आहे सुरसा म्हणजे सुरसा जीव
ही माणसाला खाण्याचा प्रयत्न करते आणि तिच्यातून निघणं फार कठीण आहे. ही तुम्हाला काय सांगू, ही सुरसा मोठ खूप करते. जो जन भरी तेही बदलू पसारा, जो जन भरी बदलू पसारा, कपिता दुखिन्न दुगुण विस्तारा, ते एक योजन तिनं मुख लांबवलं का हनुमंतना दुगुण व्हायचे 2 योजन. असं करता करता तिनं 16 योजन केलं, मुख फैलवलं हनुमंताला खाण्यासाठी. हनुमंतरा 32 योजन झाले आणि शेवटी अगदी सूक्ष्म मच्छरासारखं रूप धरलं आणि तिच्या पोटामध्ये फिरून बाहेर आल्यात आणि हनुमंतरा हात जोडतात. आता मी तुझ्या पोटात गेलो, पोटातून बाहेर आलो, आता मला सांग पोटात केलेलं अन्न जर बाहेर पडलं तर कोण खाते? करू शकत नाही. आणि हनुमंतराय पुढे निघाले असताना आणखी एक ईर्ष्या भेटली बरं का. संसार सागरामध्ये तरुण जात असताना ईर्ष्या असते, त्या ईर्ष्येलाही सुद्धा जिंकलं हनुमंतरायांनी. एक सोन्याचा पहाड आला, त्या पहाडालाही